जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। बिनविरोध ही निवडणूक झाली। मात्र ज्यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची ज्यांना हेलकावणी मिळाली त्यांनी आता विविध विषयांचे जे समितीचे सभापती पद आहे त्याच्यावरती आता लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। येत्या 2 एप्रिलला सभापती पदाची जी निवड आहे ती होणार आहे आणि एकूण 13 इच्छुकांनी आता जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता यामध्ये प्रामुख्याने कृषी, बांधकाम, समाज कल्याण व महिला व बाल कल्याण या ज्या 4 महत्त्वाच्या समित्या आहेत त्यासाठी अनेक महत्त्वाच्या किंवा दिग्गज जे नेत्यांनी इच्छुकांनी जे आहे ते लॉबिंग करायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जसं मी म्हटल्याप्रमाणे यात 13 इच्छुकांनी जे आहे ती लॉबिंग करायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्यांची नावं येतात ते म्हणजे शांताराम इंगवले, करण खलाटे, सागर मिसाळ, विष्णू हिंगणे, विक्रम खुटवड, अंकिता पाटील, तुषार थोरात, श्रीमंत ढोले, जितेंद्र बडेकर, सुनील राऊत, छाया तांबे, कल्पना काळे आणि मोनिका हरगुडे यांची नावं जी आहे ते सध्या चर्चेत आहेत। तसंच या ज्या इच्छुकांनी आहे ते आपल्या गटात आणि वरिष्ठांकडे देखील जे आहे जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे। त्यांच्याकडे आपली जी मतं आहेत ती मांडायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता पाहायला गेलं तर येत्या 2 एप्रिलला ही जी निवड प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। त्याच्यामुळे जी 2 तारखेला ही जी निवड प्रक्रिया होईल ती भविष्यातील जिल्हा परिषदेची दिशा ठरू शकते असं देखील म्हटलं जाते। त्याच्यामुळे एकंदरीतच ही अंतिम क्षणी सभापतीची माळ जी आहे ती कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याप्रमाणेच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।